कोकण दौऱ्यासाठी आलेल्या फोक अख्यांचे आपण इव्हेंट करतोय. रेकॉर्डिंग आणि प्लस त्यांचं आम्ही तिकीट काढून खरं तर जाणार होतो तिथे तो शो बघण्यासाठी, पण आम्हाला अशी काही संधी मिळाली आहे आणि लोक खरंच महाराजांच्या नावाने नाचायला लागतात ग्राउंडवरती. जातोय लांजामध्ये आज त्यांचा शो आहे, तर म्हटलं ब्लॉग बनवूया. चेंज सुद्धा केलंय आणि सेटअप सुद्धा रेडी झालाय आपला. तुम्हाला दाखवतो सेटअप. आणि आपला सेटअप आहे 4 कॅमेराज, तिकडे वेगळा सेटअप आहे. सुहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. आमचं राज्य हे, माझ्या लेकरांचं राज्य हे. तर हॅलो अँड नमस्कार सर्वांना. तर आज आहे 24 डिसेंबर आणि लास्ट 4-5 दिवसापासून आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण दौऱ्यासाठी आलेल्या फोक अख्यांचे आपण इव्हेंट करतोय. रेकॉर्डिंग आणि प्लस त्यांचं जे काही स्क्रीनवरती प्ले आहे सगळा, 6 कॅमेराच्या सेटअप सोबत 2 मॉनिटर आउटपुट सगळं काम करतोय आपण. तर मी परवा एक नी ब्लॉग बनवला होता राजापूरच्या शोचा त्यांच्या, आणि खरंच ऑसम शो आहे. आणि आम्ही तिकीट काढून खरं तर जाणार होतो तिथे तो शो बघण्यासाठी, पण आम्हाला अशी काही संधी मिळाली आहे. आणि येत्या 10 जानेवारीला म्हणजे नवीन वर्ष 2026मध्ये रत्नागिरीमध्ये त्यांचा शो आहे, दी फोक अख्यान. आणि त्यातलं ते राजा शिवछत्रपती झालेची ते जे पोवाड आहे, म्हणजे ते जे गाणं आहे, आणि ते खरंच खूप जास्त फेमस आहे. आणि ते जे जेव्हा वाचतं ते राजापूरला बघितलं मी, लोक खरंच महाराजांच्या नावाने नाचायला लागतात ग्राउंडवरती. तर आता आपण जातोय लांजामध्ये आज त्यांचा शो आहे, तर म्हटलं ब्लॉग बनवूया. आणि ब्लॉग थ्रू तुम्हाला सुद्धा थोडेफार त्याचे ग्लिम्स दाखवूया, ड्रोन शॉट वगैरे सुद्धा असतील. आपला पूर्ण सेटअप आहे, आपली माणसं थांबलेत पुढे. डीमार्टमध्ये फक्त जायचं आहे आपल्याला एक कॅब घेण्यासाठी, कारण खूप जास्त ऊन आहे. ही जे काय कंडिशन आहे ती उन्हाची, आणि आपल्याला दिवसभर राहायचं तिथे आता त्या इव्हेंटसाठी. पण तिकडेच लांजामध्येच डायरेक्ट जाऊन भेटूया. डीमार्टमध्ये जाऊन बघता थोडीशी खरेदी करायची ती करतो आणि निघूया डायरेक्ट आपण लांजासाठी. हातकंब्यामध्ये आपली अर्धी टीम थांबली आहे आणि बाकीची टीम येते मागून 2 गाड्या घेऊन. तर बघूया आता किती वेळ जातो. रात्री 2-3 तर वाजणार आहेत आपल्याला, कारण राजापूरला आम्हाला तेवढेच वाजले 2-3 घरी येण्यासाठी. तर आता आपण जाऊया लांजामध्ये. आणि रत्नागिरीच्या रोडची कंडिशन बघू शकता आपण. ओटीमध्ये म्हणजे होडीमध्ये बसल्यासारखं फील येतोय रोडवरती गाडी चालवताना. तर चला जाऊया आपण आता लांजामध्ये आणि डायरेक्ट शोच्या इथेच भेटू, किंवा मध्येच काय दाखवण्यासारखं असेल तर दाखवेन तुम्हाला. चला. तर आपली डीमार्टमधली खरेदी तर झाली आहे आणि आपल्या टीम मेंबरसाठी तर वेट करतोय. एवढं ऊन आहे की आपल्याला कॅब पण पाहिजे होती, पण कॅब मी घरी विसरलोय. डीमार्टमध्ये तर कॅब नाही आहे. तर आपण आता निघालोय. तर वेट करूया, थोडा वेळ थांबूया आणि मग निघूया लांजासाठी डायरेक्ट. संध्याकाळी 5:30ला कार्यक्रम चालू होणार आहे. मग बाकी सेटअप करण्यासाठी आम्ही 12 वाजता निघालो इथून. चला बघू आता तुम्हाला काय काय या व्लॉगमध्ये बघायला मिळते. दी फोक व्याख्यान तर बघायला मिळणारच आहे तुम्हाला, पण बाकी सगळ्या गोष्टी बघूया, आपला सेटअप वगैरे त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो. चला. A few inches later. पोहोचलो वरती. अर्धा सेटअप करून पण आहे, बाकी चेकिंग चालू आहे. एवढा सगळं पब्लिक बसलं इथे. आणि हा आहे स्टेज, इथे आपला सेटअप बसणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये एकच लफडा आहे फक्त, चालू पण जेवढा करशील ना कापातच फ्लॅटिंग जातो. Check this 1 2 hello.
सुद्धा केलंय आणि सेटअप सुद्धा रेडी झालाय आपला. तुम्हाला दाखवतो आता सेटअप आणि एअरपीस वगैरे टाकून रेडी करून बसलोय आता. शो थोडा वेळ चालू होईल. हा आपला सेटअप आहे. इकडे 4 कॅमेराज आणि तिकडे एक वेगळा सेटअप आहे. त्याच्यावर सिंगल कॅमेरा वर्टिकल स्क्रीनवरती त्या आणि हॉरिझॉन्टल स्क्रीनवरती हे बाकीचे कॅमेराज. तर बघूया फोक व्याख्यान झाल्यानंतर भेटूया आपण. पूजा वगैरे सुद्धा करून झाली आहे सगळ्या इक्विपमेंटची चालू व्हायच्या आधीच. किंवा पाखाड्या हाच नव्हे तर विविध अंगी विकास हा आपण तमाम नांदावासियांनी पाहिलेला आहे. सन्माननीय किरण उर्फ भयाशेठ सामंत आमदार होण्यापूर्वी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात केली. लोककलेला चालना देण्याची सुरुवात केली. जाखडी नृत्याची स्पर्धेचं आयोजन माहिती पण कोणाकोणामुळे जिंकला. रात्री आपण आपल्या आईच्या कुशीत विजेपर्यंत त्या लोककलाकारांनी आपलं मनोरंजन केलं. हे अर्थाने ज्याच्यात आपण आता फक्त पहाड बघितलं. अहो सोहळा सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवराजा छत्रपती अरे माझा शिवबा छत्रपती झाला ग माय ग ग ग ग.
अव भगव्या झेंड्याचा आभाळ अरे भगव्या झेंड्याचा आभाळ गडाभर धरलं ग आनंद्या तलवारीचा पात नाचत मर्दानी खेळत शिवबाच्या शंभूच्या अनंया तलवारीचा पाता नाचत मर्दानी खेळत वाह चंदन वाह
माऊलीच्या घरा हिरवा पाताळा संगाच्या ऋषीला पाहून दिला संगाच्या ऋषीला पाहून दिला संगाच्या ऋषीला पाहून दिला संगाच्या ऋषीला पाहून दिला भरलया वाहर गाडा गाडन भरलया वाहर गाडा गाडन भरलया वाहर गाडा कुणाचं राज्य म्हणला? सेनापती म्हणला आमचं राज्य. म्हणले आमचं राज्य हे, माझ्या लेकरांचं राज्य हे. बोलो माझी लेकरं कुठं कोंडून ठेवली, डांबून ठेवली, सगळे बाहेर काढ, मला बघतील, हाका मारत येतील, आई म्हणून बिलतील मला. अरे माझं राज्य इथं मी राहिली, पण एकही प्रजेतला माणूस आता या आई म्हणणाऱ्या राणीला ओळखायला तयार नाही. त्यांचे डोळे फक्त सताड उघडे, एकाचीही पापणी पडना. राणीला कळना की काय झाले माझ्या लेकरांना. लेकर माझी ओळख का विसरले. ती एकेका पुढे जायला लागली, विनंती करायला लागली, मला ओळखा, मला आई आहे रे मी तुमची. माझ्या गर्भामध्ये जन्म घेतला, आता मला पुन्हा एकदा वाद करू नका, परक्यासारखं वागू नका. वाटत हे राज्य यांना राहू देऊ, मला तुमची गरज तू. राणी म्हणली महाराष्ट्राची लोककला. ही अवस्था आहे आता महाराष्ट्राच्या लोककलेची. नाही टाळ्या वाजवायचा मुद्दा नाही माझ्या बाप, हे वास्तव आहे लोककलेचं. तुम्हाला काय वाटलं आख्यानात खरं तिची पालखी काढतो काय आम्ही? म्हणून काल म्हणलं होतं आज या ही तिरडी निघाली, तिची तिरडी, लोककलेची तिरडी. का तर तिचीच लेकरं, तिची ओळख कुठं हरवली आहेत मग तिची लेकरं. तिच्या लेकरांवर आता कोणाचं अनुकरण आहे तर ही सगळी लेकरं कॉपी पेस्ट करण्यामध्ये अडकली, अनुकरण करण्यात अडकले. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आज आम्ही आमच्या मातीचे संस्कार, भाषा आणि संस्कृती सारं काही विसरून गेलोय. काय आठवून बघा. मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलं होतं मी लमन बोलतोय, पालखीला हात लावायचा अधिकार नाही. ज्याच्या हातात तिरडी अखेराची माळग आई बाबू महाग
रात्रीचे 2:30 आणि आत्ता जस्ट आलोय घरी मी. तर काही कारणास्तव तुम्हाला व्लॉग म्हणजेच फोक व्याख्यानचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोकण दौरा दी फोक व्याख्यानचा सर्वांना पोचेल. आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा 10 जानेवारीला इव्हेंट आहे, त्या दिवशीसुद्धा आपण ब्लॉग बनवू. तर व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन ब्लॉगसोबत. टिल बाय, काळजी घ्या. हॅलो अँड नमस्कार सर्वांना.